सभेसाठी यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांच्या वतीने जाहीर केली की आपले दोन्ही उमेदवार डॉक्टर सतीश पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, जिल्ह्याचे नेते अरुण गुजराती, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, निरीक्षक भास्करराव काळे यांचे विचार या ठिकाणी आपण ऐकले की वर्ध्याचे तरुण नेते कवाई गुरुजी, श्याम पाटील, कमल पवार, जगदीश पाटील, रमेश महाजन, प्रतिभाताई शिंदे, महानंद पाटील, राष्ट्रीय चळवळीचे या तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि उपस्थित सरकारी बंधू वगैरे. महाराष्ट्राची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणी आणि कसा करायचा याबद्दलचा तुमचा निर्णय उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे. दोन उमेदवार या ठिकाणी आहेत. एक डॉक्टर सतीशांना ज्यांची खून सुतारी वाजवणारा माणूस आहे आणि डॉक्टर अनिल शिंदे त्यांची खून हात आहे. माझी खात्री आहे या दोन्ही खुणा तुम्ही लक्षामध्ये ठेवाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल करायचा हा विचार आम्ही करतो. त्याला तुम्ही खऱ्या अर्थाने शक्ती द्या. लोकसभेची निवडणूक झाली अर्धा महिन्यापूर्वी. चिंता होती लोकांना की लोकसभा आणि देशाचे नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कुठल्या बाजूने येणार आहेत. त्यांनी प्रचारच सुरू केला. मुझे 400 सीट दीजिए. सरकार बनवायला 400 जागाची गरज नाही, पण त्यांनी सांगितलं की मला 400 खासदार हवेत. लोकांना शंका आली, गरज नसतानाही जादा लोक कशाला आलेत. याच्यामध्ये काहीतरी कारण वगैरे दिसत आहे. मोदी साहेबांचे एक सहकारी केंद्रामध्ये राज्यमंत्री होते, त्यांचं नाव हेगडे आणि हे बंगलोरवरून निवडणूक लढत होते भाजपवासी. त्यांना प्रश्न विचारला की 400 जागा कशासाठी पाहिजे, याची आवश्यकता नाही. त्यांनी खरं त्यांच्या मनाचं उत्तर दिलं आणि ते म्हणाले की 400 जागा जोपर्यंत आम्हाला येत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे ती घटना आम्हाला बदलता येणार नाही. म्हणजे घटना बदलायचा विचार त्यांच्या मनात होता. ते हेगडेंनी एकट्याने सांगितलं असं नाही. त्यांचेच एक उमेदवार राजस्थानमध्ये निवडणूक लढत होते, त्यांचं नाव ज्योती मेहता, त्यांनी तेच सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा एक उमेदवार होता, त्यांनी तेच सांगितलं. म्हणजे या सगळ्या लोकांच्या हातामध्ये बाबासाहेबांची घटना याच्यात काहीतरी दुरुस्ती करण्याच्या जमिनीचं भाग होतं. या देशाला एकसंध ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर या घटनेने केलं, संविधानाने केलं. आणि हे संविधान घटना कुणी दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.
स्वातंत्र्य येऊन पहिल्या 5 वर्ष 4 वर्षामध्ये ही घटना झाली 1950ला. आणि आजपर्यंत हा देश एकसंध राहिला त्याचं महत्त्वाचं कारण आंबेडकरांनी दिलेली ही घटना आहे. आणि त्या घटनेमध्ये बदल करायचं काम मोदी करू इच्छित होते. आम्ही लोकांनी देशामध्ये या फसव्यात जागृती केली. त्याला विरोध करायचा असेल तर विरोधी पक्षाचे लोक आम्ही एकत्र करायचा प्रयत्न केला. इंडिया नावाची आघाडी काढली. त्या इंडिया आघाडीमध्ये मी होतो, सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते, काँग्रेसचे नेते होते, डाव्या कम्युनिस्ट पार्टी, उजव्या कम्युनिस्ट पार्टी त्यांचे नेते होते. आणि या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही ठरवलं काय वाटेल ते किंमत देऊ, पण घटनेची चिरफाड करण्याचा त्यांचा डाव हा हळूच भावण्याचं राहणार नाही. योग्य झाली. आम्हाला स्वच्छ बहुमत मिळालं नाही. जागा वाढल्या. या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्या 5 वर्षाच्या निवडणुकीत लोकसभेला काँग्रेसला 1 जागा होती. आमच्या राष्ट्रवादीवर 4 जागा होत्या. पण आम्ही आमच्या महिन्या लोकांच्या समोर मांडले. आणि तुम्ही लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेनं 48पैकी 31 जागा आमच्या निवडून दिल्या. आणि सगळ्या देशामध्ये हे चित्र राहिलं. आणि त्याचा परिणाम घटनेत दुरुस्त करण्याचं भाव हे मोदींना त्या ठिकाणी करता आले. खरं म्हणजे तर त्यांना सरकार बनवणं हेच अवघड होतं. पण आंध्रचे मुख्यमंत्री त्यांना बरोबर घेतलं, चंद्रबाबू नायडू. मध्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांना बरोबर घेतलं. आणि त्या दोघांच्या मदतीनं सरकार बनवण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलं. आणि ही स्थिती देशामध्ये होतं. काय केलं त्यांनी सत्ता हातात घेऊन? कोणते निर्णय घेतले? काय अवस्था आहे देशामध्ये शेतकऱ्यांची? काय अवस्था आहे या देशाच्या तरुण पिढीची? काय अवस्था या देशाच्या आमच्या भगिनीची? सांगितलं जातं की आम्ही हे केलं ते केलं. आजच्या वर्षात महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 900 शेतकऱ्यांनी. का त्यांना असं वाटलं की सोन्यासारखा जीव द्यावा, आत्महत्या करावी? काळ्या ऐशी वाण राखणारा हा शेतकरी या रस्त्यावर जातो का? आणि त्याचं महत्त्वाचं कारण तो कर्जबाजारी व्हायला लागला. त्याच्या मालाची किंमत त्याला मिळत नाही. जो माल या ठिकाणी आपण बनवतो, पिकवतो, त्याला उत्पादन खर्चाचा विचार करून जास्त किंमत मिळत नाही. आणि तो कर्जबाजारी झाल्याच्या नंतर दारामध्ये सावकार किंवा बँक ज्यावेळी उभी असते त्याच्या घरातील भांडी कुंडी काढली जातात, त्याच्या अवधीचा पंचनामा होतो, त्यावेळी त्याला तो सहन होतोय आणि तो विष होतो आणि जीव देतो. हे महाराष्ट्रात घडलेलं आहे. मला आठवतं आहे मी मागे जिल्ह्यामध्ये आलो होतो तेव्हाही सांगितलं होतं. माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं देशाचं. आणि एक दिवशी माझ्याकडे माहिती आली यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी कलेक्टरला फोन लावला, विचारलं कारणानं काय? त्यांनी सांगितलं आर्थिक कारण. मला झोप नाही. दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर त्यावेळी मुख्य प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग होते. त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांनी सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतोय याच्या इतकी वाईट गोष्ट आपल्या राज्यात नाही.
आणि आपण समजून घेतलं पाहिजे की हा शेतकरी का आत्महत्या करतो आणि त्याचं कारण असेल तर ते दुरुस्त करण्याच्या संबंधीचा निकाल आपण घेतला पाहिजे आणि ते करायचं असेल तर उद्याच्या उद्या आपण यवतमाळला जावं. त्यांनी मान्य केलं. आम्ही दोघंही यवतमाळला आलो. त्या गावात गेलो. ज्या घरात आत्महत्या केली त्याच्या कुटुंबाच्या लोकांना भेटलो. त्याची बायको होती, लग्न ठरलेली मुलगी होती, कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा होता. माऊलीला विचारलं मी, तुझ्या मालकाने काय जीव दिला? तिला रडणं आवडलं नाही. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं सारखं. तिला बोलता येत नव्हतं. आम्ही धीर दिला तिला आणि तिला म्हणलं की कारण सांग, आम्हाला हे दुरुस्त करायचे. तिने सांगितलं, फराशीचं पीक घेतलं होतं, पीक चांगलं आलं आणि नंतर भाव पडले. घेतलेलं कर्ज हे परत करता आले नाही. दुसऱ्या वर्षी सोयाबीनचं पीक घेतलं होतं, उत्पादन खर्च वाढवला, उत्पन्न आलं नाही आणि त्यामुळे डोक्यावरचं कर्ज वाढलं. दोन्ही पिकांच्याबद्दल पीक गेलं पण कर्ज राहिलं. मग ते कर्ज बँकेचं होतं. बँकेचं थकलं म्हणून खाजगी सावकाराचं होतं. आणि या दोघांनी सुद्धा माझ्या नवऱ्याला नोटिसा दिल्या वसुलीच्यासाठी आणि पैसे देण्याची ताकद माझ्या नवऱ्याची नव्हती. आणि त्याच्यामुळे सावकार एक दिवशी दारात आला, माझी कुंडी काढली, माझ्या आवडीचा पंचनामा झाला, माझ्या लेकीचं लग्न ठरलं होतं, लहानीचे लग्न मोडलं आणि माझ्या नवऱ्याला ते काही सहन झालं नाही. आणि दुसऱ्या दिवशी तो बाजारात गेला, इंजिनची बाटली घेतली आणि गटागटा खाला आणि जीव देऊन टाकला. काय जर स्वतःचा शेतकऱ्याचा त्याच्या मालाला किंमत मिळत नाही. कष्ट केले, पीक काढलं आणि त्या कष्टाची मेहनतीची फळ पदामध्ये फरक नाही, हा त्याचा दोष आहे. आणि हे घडलं त्या ठिकाणी. आणि असं चित्र देशामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये सतत होत आहे. आम्ही लोक परत गेलो दिल्लीला. प्रधानमंत्र्यांना सांगितलं याचं उत्तर शोधलं पाहिजे. त्यांनी सांगितलं तुम्हाला योग्य असेल ते करा. 8 दिवस माहिती घेतली आणि 8 दिवसांनी केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला की देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं 70,000चं कर्ज माफ करून टाकलं. त्यांना त्या ठिकाणी मोकळं केलं. हे करण्याची आवश्यकता होती. पण आजच्या सरकारच्याबद्दल काहीही करायचं आहे. आज हीच अवस्था आहे. आज शेतकरी कर्जबाजारी झाला. काळ्याशी इमान राखतो तो सरकार जाते. त्याच्या मालाची किंमत त्याला मिळत नाही. आणि प्रधानमंत्री त्यांचे सहकारी जेलवर जात आहेत पण या मुद्द्यामध्ये ते हात घालत नाही. ही त्यांची अवस्था आहे. महिलांची अवस्था तीच आहे. आज या देशामध्ये महिलांच्यावर अत्याचार केले जातात. महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी 2 लहान मुलींचा अत्याचार केले गेले. ते घडलं तिथं. किती ठिकाणची उदाहरणं सांगू. मुलींच्या स्त्रियांच्यावर अत्याचार केले जातात आणि अत्याचार केल्याच्या नंतर त्याची वेगळी स्थिती निर्माण करून सर्व राज्याच्या देशातल्या भगिनींना संरक्षणाचा निकाल घेण्याच्या ऐवजी ते वेगळे कार्यक्रम घेतले. त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे दिले. चांगली गोष्ट, माझा काही त्याला विरोध नाही. पण लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिले, आज त्या लाडक्या बहिणीची अवस्था काय?
तुम्ही तिच्या हातात पैसे ठेवले, पण तिच्यावर जे हल्ले होतात, तिच्यावर जे अत्याचार होतात, त्यातनं सुटका करण्याच्यासाठी काय केलं? महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी केंद्र सरकारने माहिती दिली की 9,000पेक्षा जास्त मुली महाराष्ट्राच्या गायब झालेल्या आहेत, त्याचा पत्ता लागत नाही. 9,000 मुली तुमच्या आमच्या घराच्या आज कुठे गेल्यात माहिती नाही, कुणी अपहरण केलं माहिती नाही. आणि या संबंधीचा प्रश्न विचारला तर सरकार झुंकून बघायला तयार नाही. आज ही स्त्रियांची अवस्था आहे, तरुणांची हीच अवस्था. तुम्ही लोकांनी शिक्षण संस्था चालवल्या, मुलं शिकली, पदवीधर झाली, कष्ट करण्याची तयारी त्यांची. मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये सतत सांगतोय की शेतकऱ्याच्या घरात 2 मुलं असली ते एकाने शेती करावी आणि एकाने नोकरी करावी, ती नोकरी मिळत नव्हती. आज त्याचा फरका नाही. आणि त्याचा परिणाम आज या तरुणांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य हे आलेलं आहे. जी तरुण पिढी देश उभा करू शकते तेवढी शक्ती त्यांच्यात आहे. तो तरुण आज कामाधामाच्यासाठी गावभर हिंडतोय, अर्ज करतोय, त्याच्या पदामध्ये नोकरी करत नाही. ही अवस्था त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. अशा अनेक गोष्टी आहेत की या राज्यामध्ये या देशामध्ये घडतात, पण राज्यकर्ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि म्हणून त्याला असा पर्याय एकच आहे, आणि तो पर्याय राज्य बदलणं, परिवर्तन करणं. आणि आम्ही लोकांनी हा निकाल घेतला. काय वाटेल ते झालं ते चालेल, कष्ट करू, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ, लोकांना समजून सांगू आणि ती सत्ता बदलली पाहिजे हा विचार त्यांच्यासमोर मांडू. कारण सत्ता जोपर्यंत बदलली जात नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्नाची सुटका होऊ शकत नाही. आज सत्ता परिवर्तन याची अत्यंत गरज आहे आणि त्या कामाला आम्ही लागले. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी एकत्र याची भूमिका घेतली. शेवटी बदल करायचं असेल ते एकट्या दुसऱ्याचं काम नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, त्यांना आम्ही विनंती केली, चला हातात हात घालून जाऊया महाराष्ट्राची सुटका करण्याच्यासाठी. राहुल गांधींना बोलवलं, त्यांना सुचवलं कि महाराष्ट्र में परिवर्तन करना है, अब हमारे साथ चलिए. त्यांनी याचा निर्णय विसिल बजी हुई सुबह, स्टार्ट उसने ऐसा किया, लाइफ की रेस में आगे बढ़ा, ऑफिस पहुंच किया कमाल, सबने पूछा क्या था के आए बॉस, फिनिश लाइन को किया क्रॉस, क्या था के क्विकर ओट्स की लास्टिंग एनर्जी के साथ लाइफ की रेस में स्माइल कर आगे बढ़ते जाओ. क्विकर, फ्यूल फॉर द रियल फिट. तैयारी शुरू हो गई है. आज ही अमेज़न से जुड़े और दे अपने बिजनेस को तरक्की का